जय सिटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। अनिल रासकर यांनी एक प्रश्न विचारलाय, जर एकरी RNPH 3 किलो प्रमाण सांगितले जाते तर 4 किंवा 5 फुटी बेडवर ठीक आहे, परंतु जर आम्ही 8 फुटी बेड जर केला तर प्रमाण निम्मे वापरावे का किंवा कमी जास्त करावे? आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, कोणत्याही पिकाला जेव्हा आपण बेसल डोस देतो त्या क्षेत्राच्या आधारावर असतो। तुमचं जमिनीचं क्षेत्र किती आहे यानुसार तुम्हाला तो बेसल डोस देणं गरजेचं आहे। समजा पीक तुम्ही जर हाय डेन्सिटी लावलं, तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये बेसल डोस टाकावा लागतो, परंतु जर तुम्ही पीक जर लो डेन्सिटी लावलं तर तुम्हाला कमी बेसल डोस टाकेल असं नसतं। का बरं? जेव्हा तुम्ही एखाद्या कुठल्याही वनस्पतीला विस्तार करण्यासाठी जमिनीवर जागा देता आणि आकाशामध्ये तुम्ही त्याला मोकळेपणा देता, तेव्हा ते पीक वेगाने फुटवे करतं आणि जसजसं त्याला ताकद मिळते तसतसं त्याची वाढ आणि विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो। जर तुम्ही हाय डेन्सिटी लावलं तर त्याच्यामध्ये स्पर्धा होते, उलट तुम्हाला स्पर्धा होते म्हणून एका जागेवर जास्त अन्न द्यावं लागतं। परंतु जेव्हा तुम्ही लो डेन्सिटी लावता तेव्हा त्या झाडामध्ये स्वतःमध्ये वाढण्याची तयारी होते आणि ते जेवढ्या लवकर ते क्षेत्र झाकण्याचा प्रयत्न पूर्ण होईल तेवढा तो प्रयत्न करतात। जो एकरी बेसल डोस आहे हा सामान्य रोपांच्या संख्येसाठी, उदाहरणार्थ डाळिंब पीक लावताय, एकरी 400 झाडांचं हे एक प्रमाण आहे। तुम्ही जर 800 झाडं लावले तर तुम्हाला दुप्पट बेसल डोस टाकायला हवा, परंतु याचा अर्थ तुम्ही 200 झाडं जर लावली तर तुम्हाला निम्मा बेसल डोस टाकावा लागेल असं नाही। तुम्हाला आहे तो बेसल डोस जसाच्या तसाच टाकणं गरजेचं आहे। दुसरा प्रश्न आहे, जर मल्चिंग पेपरवर पीक असेल तर बेसल डोस एकदाच भरता येतो, मग दर महिन्याला जर भरू शकत नसेल तर काय पर्याय? जरी आपण मल्चिंग टाकलं तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये बेसल डोस टाकता येतो। मल्चिंगच्या शेतामध्ये तुम्हाला कागदाच्या आड बेसल डोस टाकायचा आहे, तुम्हाला तो मातीत कालवण्याची गरज नाही आणि त्यासाठी तुम्ही त्या होल मधून हात टाकून दोन्हीकडे खत पसरू शकता किंवा मल्चिंगच्या दोन्ही बाजूला हवा तेव्हा पिना आतमध्ये बेसल डोस फुकू शकता। अशा प्रकारे तुम्ही मल्चिंगच्या पेपरवर सुद्धा बेसल डोस टाकू शकता।